नमस्कार. सोलापूर कांदा मार्केट ब्लॉग या चॅनलवर स्वागत आहे. महाराष्ट्राचा कांदा शेतकरी आज अक्षरशः आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. उत्पादन खर्च 15 ते 20 रुपये किलोपर्यंत पोचला आहे. पण बाजारात कांद्याला 4, 6 आणि 8 रुपये किलोपर्यंत असा दर मिळाल्याच्या घटना आपण मागच्या काही महिन्यापासून बघत आहोत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने नाफेड आणि NCCF मार्फत 12 रुपये 35 पैसे दराने कांदा खरेदी सुरू केली आहे. मात्र हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खराच दिलासादायक आहे का? जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे का? असा प्रश्न आता संपूर्ण कांदा पट्ट्यातून विचारला जात आहे. कारण शेतकऱ्याला फक्त भाव नको आहे, तर जगण्याचा अधिकार हवा आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा हा देशाचा कांद्याचा कणा मानला जातो. नाशिकसह अहमदनगर, पुणे, धुळे आणि जळगाव या भागातील लाखो कुटुंबाचे अर्थकारण कांद्यावर चालते. देशात दरवर्षी जवळपास 3 कोटी मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन होते आणि त्यातील तब्बल 40% उत्पादन महाराष्ट्रातून घेतला जातो. पण ज्याच्या घामावर देशाची भाजी चविष्ट होते तोच शेतकरी आज रडताना दिसत आहे. कारण उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बियाणे महाग, खते महाग, औषधे महाग, मजुरी महाग, वाहतूक महाग, पण शेतमाल मात्र स्वस्त. हे पूर्ण गणित आता शेतकऱ्यांच्या हाताबाहेर जात आहे. 1 किलो कांदा उत्पादनासाठी आज 15 ते 20 रुपये खर्च येतो. त्यात हवामानाचा धोका वेगळाच, अवकाळी पाऊस वेगळा, उन्हाचे चटके, साठवणुकीतील नुकसान आणि बाजारातील अनिश्चितता या सगळ्यांशी झुंज देत शेतकरी कांदा बाजारात आणतो. पण बाजार समितीत त्याला फक्त 4 रुपये, 6 रुपये, 8 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतो. म्हणजेच 4 रुपये ते 8 रुपये असा बाजारभाव बऱ्याच शेतकऱ्यांना मिळत आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारमार्फत नाफेड आणि NCCF कडून कांदा खरेदी सुरू होणार असल्याची घोषणा केली. जवळजवळ 2 लाख टन कांदा खरेदीचा निर्णय कागदावर बघायला ऐकायला चांगला वाटतो, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी शेतकऱ्यांच्या हिताची नाही, अशी टीका शेतकरी नेते जयंत होळकर यांनी स्पष्ट केली आहे. सरकारने प्रति किलो 12 रुपये 35 पैसे दर जाहीर केला, पण त्यासाठी ग्रेड A कांद्याची अट घातली आहे. म्हणजेच विळा लागलेला, रंग गेलेला, उन्हाचे डाग असलेला कांदा, कोंब फुटलेला कांदा किंवा आकार बदललेला कांदा नाकारला जाणार आहे. आता प्रश्न असा आहे की सध्याच्या उन्हाळी हंगामात पूर्णपणे निर्दोष कांदा किती शेतकऱ्यांकडे आहे? विशेष म्हणजे बाजार समित्यामध्ये A ग्रेड कांद्याला 13 रुपये 14 रुपयेपर्यंत दर दिसून येत आहे. मग शेतकरी सरकारी खरेदीकडे का वळेल? सरकार म्हणते आम्ही दिलासा देतोय, पण प्रत्यक्षात बाजारभावापेक्षाही कमी दर सरकार देत असल्याचं दिसून येत आहे. हे कोणतं अर्थकारण? 2 लाख टन खरेदीचा गाजावाजा केला जातो, पण देशाची दररोजची कांद्याची गरज जवळपास 50,000 मेट्रिक टन आहे. म्हणजे सरकारची संपूर्ण खरेदी फक्त 4 दिवसाच्या गरजे इतकीच आहे. मग यामुळे बाजारभाव स्थिर होणार कसा? कांदा बाजारात नाफेडचा हस्तक्षेप हा नवा विषय नाही. अनेक वेळा सरकारने बाजारभाव पडले की खरेदी केली आणि नंतर भाव वाढले की साठवलेला कांदा बाजारात आणून पुन्हा दर पाडवते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संशय निर्माण होत आहे. सरकारचा खरा उद्देश शेतकऱ्याला वाचवणे आहे का, की शहरातील ग्राहकाला स्वस्त कांदा उपलब्ध करून दे? हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो आणि सर्वांच्या मनात फिरतो. कारण कांद्याचे दर वाढले की लगेच निर्यात बंदी, स्टॉक लिमिट आणि आयात अशा उपाययोजना केल्या जातात. पण दर कोसळले की शेतकऱ्याला हमीभाव मिळावा यासाठी ठोस निर्णय घेतला जात नाही. आज परिस्थिती अशी झाली आहे की व्यापारी 13 रुपये देतोय आणि सरकार 12 रुपये 35 पैसे. म्हणजेच सरकारचं बाजारात कमी भाव देणारा व्यापारी बनल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. शेतकरी संघटनांची मागणी अशी आहे की नाफेड आणि NCCFने पोर्टलवर नोंदणी केलेल्या निवडक शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याऐवजी थेट बाजार समितीत उतरावे. खुल्या लिलावात स्पर्धात्मक भाव द्यावा. त्यातूनच सर्वसामान्य शेतकऱ्याला खरा फायदा दिसून येईल. कारण आज सरकारी योजनांचा सर्वात मोठा दोष म्हणजे त्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. पोर्टल, नोंदणी, निकष आणि कागदपत्रांच्या प्रक्रियेत छोटा शेतकरी बाहेरच राहतो. ज्याच्याकडे माहिती आणि संपर्क अवेलेबल होतो त्यालाच याचा लाभ मिळतो. आणि म्हणूनच आता कांदा शेतकरी एकच प्रश्न विचारला जात आहे, आम्हाला फक्त घोषणा नको आहेत, आमच्या कांद्याला योग्य भाव मिळावा.
तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शक्य असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करू शकता, व्हॉट्सअपवर शेअर करू शकता, लिंक पाठवू शकता. उद्या भेटू आपण उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सोलापूर कांदा बाजार समितीमध्ये.